आणि बुलेटिनची सुरुवात आताच्या एका महत्त्वाच्या बातमीने करूयात। अजित पवार यांची संध्याकाळी पत्रकार परिषद होणार आहे। आज संध्याकाळी 5 वाजता या पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलेलं आहे। त्यामुळे आजच्या पत्रकार परिषदेमधून अजित पवार कोणत्या मुद्द्यांवर भाष्य करणार याकडे लक्ष असेल। अधिकची माहिती जाणून घेऊयात। रेवती हिंगवे आपल्या सोबत आहेत। रेवती, अजित पवार यांची आज पत्रकार परिषद होते। एकीकडे सिंचन घोटाळ्याच्या संदर्भात अनेक आरोप होत असतानाच ही पत्रकार परिषद किती महत्त्वाची? ऋतुजा, खरं तर काल देखील उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पिंपरी चिंचवडमध्ये पत्रकार परिषद घेतली होती आणि त्यानंतर आता पुन्हा पुण्यात देखील पत्रकार परिषद घेणार आहे। या पत्रकार परिषदेचं मुख्य कारण असं आहे की नेमकं त्यांचे धोरण काय असणार आहे, जिंकल्यानंतर जे काही निवडून येतील त्याच्यानंतर ते काय कामं करतील, त्यांची विजन काय असणार आहे हे सगळं ते मांडण्याचा तिथे प्रयत्न करणार आहेत आणि त्यासोबतच काही माहिती देखील देणार आहेत। अशी माहिती समोर येते। तर नेमकं कशाबद्दलची ही माहिती असणार आहे हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे। पण आता पुण्यामध्ये सगळं प्रचार सभा आणि या सगळ्या गोष्टींना निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती सुरुवात झालेली पाहायला मिळते आणि आज भाजपचे एकीकडे प्रचाराला सुरुवात झाली तर दुसरीकडे आज उपमुख्यमंत्री अजित पवार हे स्वतः पत्रकार परिषद घेत आहेत। तर नेमकं या पत्रकार परिषदेत 5 वाजता नेमकं ते काय सांगतायत हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। ऋतुजा, अगदी धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।